शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आहेत कांदा उत्पादक शेतकरी. आपण त्यांना विचारूया की कांद्याची सध्याची परिस्थिती काय आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी प्रदीप मारुती सोन्ने, मुक्काम पोस्ट डाळज नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं, काय परिस्थिती वाटते कांद्याची? कांद्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. शेतकऱ्यांनी जो खर्च केला कांद्याला तो खर्च सुद्धा वसूल होत नाही. जो माणूस कांद्याच्या विश्वासावरती बाकीच्या गोष्टी काय विसंबून राहतो, ह्या वर्षी इतका पश्चाताप झाला आहे की हा कांदा नसता केला तर बरं झालं असतं. एक एकरासाठी 1 लाख रुपयाच्या वरती खर्च होतोय आणि जर तो कांदा 5 रुपये 10 रुपये किलोने विकायचा असेल तर त्या शेतकऱ्याला राहतंय काय? ह्या वर्षीचं वातावरण इतकं खराब आहे की त्या वातावरणामुळं कांदा ह्या वर्षी लवकरच वाखारी खराब व्हायला लागल्या. ज्या ठिकाणी 300 पिशवी कांदा वाखारी टाकलाय तिथं आज 150 ते 200 पिशवीसुद्धा बाहेर निघत नाही आणि त्या शेतकऱ्यांना आज तो खर्चसुद्धा निघत नाही. बाकीचं जे काय त्या कांद्यावरचं गणित असतं वर्षभराचं, की मुलांची शिक्षण आहे, शेतीचा खर्च आहे, इतर काय आहे, ह्या गोष्टी तर लांबच आहे, भांडवलसुद्धा निघत नाही. हे कांद्याचं आणि सरकारने ह्याच्यात खरंच लक्ष घातलं पाहिजे. जर सरकार ह्याच्यावर काय लक्ष देणार नसेल तर 100% सरकारला ह्या रोषाला सामोरं जावं लागेल. कारण ही परिस्थिती आज झालेली आहे. ती तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, कुठल्या मार्केट कमिटीत जा, हेच अडचण आहे की तिथे जाईल तिथं 10 रुपये 15 रुपये, जास्तीत जास्त हायेस्ट 15 आणि 16 रुपयांनी जर कांदा जात असेल तर त्या कांद्याचं शेतकऱ्यांनी त्या पट्टी पैशापासून येणाऱ्या काय करायचं? काय भागतच नाही तर करणार काय? जो गेल्या वर्षी 40 पिशवी कांदा सोलापूर मार्केटला नेला तर 1 लाख रुपये यायचे, तो कांदा आता 40 पिशवी नेली तर 20,000 सुद्धा येत नाहीत. इतक्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी खरोखरच इतका कठीण प्रसंगात आहे. जर याला कोणी आणि शेतकऱ्यांना खरोखरच कोण वाली नाही, हा तर स्पष्ट एक सगळ्यांसमोरच मुद्दा आहे. बरोबर. त्यात जर सगळ्यांनी काय सरकारने याने लक्ष घालून जर काय तोडगा निघाला तर शेतकरी जागेवर येईल, अन्यथा कठीण परिस्थिती. ह्या वर्षीचा पाऊस, वातावरण, ह्या गोष्टीने एकतर अडचणीत आहेत शेतकरी, पण त्यातून कांद्याच्या आम्ही गेल्या वर्षी 1 वर्षापासून थोडक्यात ह्या कांद्याला आबादतोय. गेल्या वर्षी ह्या टायमिंगला आम्ही रोपं टाकलेली, नंतर 2 महिन्यांनी त्याची लागवड, त्याचा खर्च, इतका खर्च करून जर त्याचं 50% जर रक्कम हातात येत असेल तर करायचं काय? बरोबर. त्याच्यामुळं असं वाटायला लागलं की इथून पुढं कांदा करण्यापेक्षा ते पाणी असं तर ऊसाची शेती पिकवलेली चांगलं. हे कांद्याचं काही खरं नाही. आणि लोकांनी पण खरं तर 1-2 वर्ष हेच केलं पाहिजे की गरजेपुरतंच पिकवलं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त खरंच पिकून काही उपयोग नाही. सरकारला थोडं लक्षात येऊ द्या की आपल्या देशातला कांदा कमी पडल्यावरती काय होतं. तुम्ही जास्त पिकवलं, बाहेर सुद्धा जाऊन देत नाही कांदा, दिला पाहिजे ना. लोकांना 4 रुपये मिळू द्या ना. त्याचं इलेक्शन आले, हे आले, ते आले की ते निर्यात बंदी, निर्यात कर, कसं काय लोकांनी काय करायचं त्याला? प्रत्येक गोष्टीला शेतकरीच सापडतोय. तर त्याच्यावर काहीतरी मार्ग व्यवस्थित काढून सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच आमची विनंती. नमस्कार.